मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ खडसे यांची काल रात्री अचानक भेट झाली। या भेटीमुळे खडसे फडणवीस वादाला आता तिलांजली मिळणार का असा सवाल उपस्थित झालाय। मतदारसंघातल्या विविध मागण्यांच्या संदर्भात आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावरती भेट घेतल्याची माहिती स्वतः एकनाथ खडसेंनी एबीपी माझाला दिली। मुंबईतल्या सागर बंगल्यावरती ही भेट झाली। या बैठकीच्या वेळी इतरही काही महत्त्वाचे नेते उपस्थित होते अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। मध्यंतरी राष्ट्रवादीमध्ये गेलेले खडसे स्वगृही परततील अशी चर्चा होती, तसे संकेत त्यांनी स्वतःच दिले होते। मात्र पक्षप्रवेश लांबणीवरती पडत असल्यामुळे खडसेंनी वारंवार फडणवीसांवरती टीका केली होती। आता या भेटीनंतर हा वाद मिटतो का असा प्रश्न अर्थातच उपस्थित होतोय। राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि त्यानंतर खरं तर संपूर्ण राज्यभरामध्ये चर्चा रंगल्याचं पाहायला मिळतंय। कारण मागील काळाचा जर विचार केला तर एकनाथ खडसे भाजपमध्ये जाणार अशा प्रकारच्या चर्चा रंगलेल्या होत्या। एक काळी तर एकनाथ खडसे यांनी सुद्धा दुजोरा दिलेला होता की आपणही भाजपमध्ये जाण्यामध्ये इच्छुक आहोत। नंतर मात्र त्यांनी राष्ट्रवादीमध्येच राहणं पसंत केलेलं होतं आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ खडसे यांची भेट ही चर्चेचा विषय बनलेली आहे। स्वतः एकनाथ खडसे आपल्यासोबत आहेत। भाऊ, पहिल्यांदा काय सांगाल, तुम्ही काल भेट घेतली आहे, नक्की काय विषय होते? मतदारसंघातील विविध विकास कामांच्या संदर्भामधलं निवेदन मी माननीय मुख्यमंत्र्यांना दिलेले आहे। त्या निवेदनावर त्यांनी अनुकूल असे शेरे मारलेले आहे। त्यामध्ये सहकारी सूतगिरणीचा विषय होता, मुक्ताबाई मंदिराच्या विकास कामांच्या संदर्भामध्ये अल्पसंख्याकांचं जे इंजिनिअरिंग कॉलेज या ठिकाणी बंद आहे, अजून सुरू झालं नाही, त्या संदर्भामध्ये अशा अनेक विषयावर मी त्यांना निवेदनं दिले आणि त्यांनी त्याला अनुकूल प्रतिसाद दिलेला आहे। हो, ही सगळी नियोजित भेट होती का अचानक तुम्ही जाऊन त्यांना भेटलेला आहात? नाही, पूर्वनियोजित भेट होती। त्यांना मी आधी वेळ मागितली, ती वेळ त्यांनी मला दिली, त्या वेळेनुसार मी एकटाच त्यांना भेटायला गेलो होतो। हो, या सगळ्या घटनेमध्ये काही राजकीय चर्चासुद्धा झाल्या त्यांच्यासोबत? कोणत्याही प्रकारची राजकीय चर्चा झाली नाही। विकास कामांच्या पलीकडे कोणतेही विषय त्या ठिकाणी चर्चेला नव्हते। हो, मागील काळामध्ये तुम्ही भाजपमध्ये जाण्याची इच्छा व्यक्त केलेली होती, त्यानंतर मात्र तुम्हीच पुन्हा राष्ट्रवादीत राहण्याचा निर्णय घेतलेला होता। पुन्हा भाजप संदर्भात काही विचार आहे डोक्यामध्ये आता? असा कोणताही विचार आता तरी नाही, किंवा राजकीय चर्चासुद्धा त्या संदर्भामध्ये नाही। जे भाजपच्या संदर्भातले चर्चा चालू आहे ते सगळे अफवा आहे, त्या निरर्थक आहेत। राष्ट्रवादीतच तुम्ही राहणार आहात? आता आणखी दुसरं काय सांगणार, निरर्थक चर्चा सांगितलं। चला, तर हे होते एकनाथ खडसे। भाजपमध्ये जाण्यासंदर्भातल्या ज्या काही चर्चा आहेत त्या निरर्थक चर्चा आहे, आपण राष्ट्रवादीतच राहणार असल्याचं एकनाथ खडसे यांनी म्हटलेलं आहे। चंद्रशेखर नेवे, एबीपी माझा, जळगाव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा।